सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. महाबळेश्वर तालुक्यात तापोळा विभागामध्ये लागलेल्या वणव्यात वनसंपदेबरोबरच मधाच्या पोळ्याचेही प्रचंड नुकसान. पाहूया सविस्तर वृत्त. याबद्दल माहिती अशी की काही स्थानिक लोक व काही पर्यटकांच्या सिगारेटच्या थोटकांमुळे जंगलाला आग लागल्याचे प्रमाण वाढले असून वनसंपदेचा ऱ्हास होत आहे व मध मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वन विभागाला वारंवार सांगून देखील वन विभाग याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. पर्यटकांना माहिती देण्यासाठी साधे मार्गदर्शक फलक सुद्धा लावण्यात आले नाहीत. यावेळी मुक्तागिरी न्यूज चॅनलशी बोलताना वन अधिकारी गायकवाड यांनी वणवा लागल्यास तत्काळ संपर्क कार्यालयाशी साधून त्याची माहिती द्यावी असे सांगितले. लागलेली आग विझवून आग लावणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाल्यास त्याच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल याची माहिती वन अधिकारी गायकवाड यांनी दिली. वन विभागामार्फत आग राखीव वनामध्ये पसरू नये म्हणून जाळपट्टी घेण्यात येतात. तसेच मजुरांची नेमणूक करण्यात येते. वनरक्षक वनपाल यांच्या मार्फत त्यावर संनियंत्रण केले जात आहे. तसेच फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया याच्यावर नोंदणी करून ज्या भागात आग लागते तिथला SMS द्वारे अलर्ट प्राप्त होत आहेत. तसेच जे वणवा लावतात अशा आरोपींना वन विभागामार्फत तात्काळ अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्या ठिकाणी वणवे लागण्याची घटना निदर्शनास येत आहे त्या ठिकाणी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून वन विभागाला त्याबाबत माहिती द्यावी. आग विझवणे तसेच पुढील आरोपीवर कायदेशीर कारवाई करणे याबाबत वन विभाग दक्षता घेत आहे. धन्यवाद. मध्ये तापोळा विभाग हा एक खऱ्या अर्थानं डोंगरदऱ्यांचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सह्याद्रीच्या रेंजमधल्या सगळ्यात उंच असणारे डोंगरदऱ्या आहेत आणि इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये जंगल वनस्पतींची संपत्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये. इथल्या लोकांना जनावरांना चारा इथं उपलब्ध होत नसतो. हा जो वाळलेला चारा आहे आणि जे मागं जंगलाचे एवढं मोठं नुकसान होताना आपल्याला दिसतंय. खऱ्या अर्थाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने याच्याकडे कुठलंही लक्ष न दिल्यामुळं इथल्या संपूर्ण या हजारो एकर जागेचं आणि संपूर्ण विभागाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याची खऱ्या अर्थानं दखल फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यायला पाहिजे. आम्ही यांना वारंवार विनंत्या करून सुद्धा यांनी कुठेही या भागामध्ये कुठली जनजागृती केलेली नाही आहे. त्याचबरोबर कुठेही फलक लावलेले दिसत नाहीत. इथं येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून कुठं ना कुठेतरी सिगारेटचे थोटकं टाकल्यामुळे अशा पद्धतीचा वणवा लागतो आणि मग या सगळ्या जंगलाचा ऱ्हास होताना दिसतो. आणि दरवर्षी अशाच पद्धतीचं काम चालू आहे. सातत्याने आम्ही विरोध केला या सगळ्या कामाला. आम्ही मागणी केलेली आहे तरीसुद्धा याच्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. हे खऱ्या अर्थानं फॉरेस्ट इथं असणं हे दुर्दैव आहे. एवढ्या चांगल्या तिकडे औषधी वनस्पती आहेत, मधमाशा येतात, शिवाय जंगलातून मिळणारे विविध फळे आहेत. परंतु या वणव्यांमुळं या सगळ्याचा ह्रास होतो आणि इथं जे उपलब्ध या वनस्पती आहेत किंवा औषधी वनस्पती आहेत, मधमाशा आहेत, या सगळ्यांचा नाश होऊन इथल्या लोकांनी वेगळी पाहिजे ते 4 वर्षापूर्वी जे आज मध उत्पादन होतं त्याच्या अर्ध्या पट्टीसुद्धा आता मध उत्पादन राहिलेलं नाही. कारण जंगलांना आगी लागून वणवे लागून या अशा अवस्था या विभागाची तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये फक्त सिगरेटची थोटकं टाकल्यापासूनच फक्त आग लागते असं विषय आहे का? काही स्थानिक सुद्धा लोकांकडे होतं तसं, परंतु जास्त थोटकं टाकूनच की बाहेरचे प्रवासी वगैरे येतात ते जाता येता तसा उद्योग करतात आणि एका ठिकाणी आग लागली सगळे वाळलेलं गवत असतं त्या गवतामुळे सगळीकडे आग ती पसरल्या जाते.